हाय, मी मानसी. आज आहे ना ग्रीवाला स्कूलला जायचंच नव्हतं. तिला आज कंटाळा आलेला. म्हणते मम्मी आज मी स्कूलला जात नाही, मला आज कंटाळा आला आहे. पण असं करून कसं चालेल? मग तिचा हा कंटाळा घालवायचा कसा? तर माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. आज नाश्त्याला बनवल्या होत्या इडल्या. तर म्हटलं चला इडलीला आपण स्माइली फेस बनवूयात. त्यासाठी लागणारे चॉकलेट सिरप माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. मग फ्रीजमध्ये कॅडबरी होती. मग ती कॅडबरी मी मेल्ट केली आणि असे स्माइली फेस मी इडलीवर तयार करून घेतले. आणि मग असा ॲट्रॅक्टिव्ह टिफिन मैत्रिणींना दाखवायला कोण एक्साईट नसणार. लगेच मॅडम स्कूलला जाण्यासाठी एकदम खुश झाल्या आणि आवडीने स्कूलला गेल्या. मी 4 दिवस नसते बोलते मम्मी का डोकं दुखलं पण एवढा दिवस कसं काय डोकं दुखू शकतं. मला गडबडच वाटते ती सुट्टीची गडबड. मी नाही काढत. पण ती घरी राहिली आहे की नाही राहिली ना? नाही ग्रीवा कशामुळे तयार झाली? क्लास टीचरांना सांगितलं आणि मग ती गेली घरी आणि मी राहिली त्या स्कूलमध्ये. मी कधीच नाही ब्रेक घेत. आणि ग्रीवा आज इडली दिली म्हणून चालली ना? हा आणि पेटीला पण खेळायला भेटते ग्राउंडवर. चलो टिफिनचा रिव्ह्यू. हा का? हे कसं तुला आवडत नव्हता माझ्याला. हा मी बोलली सगळेच चॉकलेटवाले आवडतील की नाही आवडतील. एवढं चांगलं वाटत होतं. चांगलं वाटत होत्या. एवढं चांगलं चॉकलेट वाटत होतं सगळ्यालाच. नेक्स्ट टाइम मी जास्त टाकेल. मग सगळं ग्रीशाचं खूप दिवसापासून चालू राहतं की डोकं दुखतंय. मग मध्यंतरी बघा तिचे डोळे चेक करून आणलेले. तर त्याच्यावर उपाय आता चष्मा सांगितला आहे त्यांनी बनवायला. मग त्याच्यासाठी आम्ही चष्मा इथे बनवायला आलो आहे. तर लहान मुलांना चष्मा पाहिलं तर असं म्हणतात की जास्त मोबाईल बघून चष्मा लागला आहे. पण तसं तर मी तिला कधी मोबाईल जास्त देतच नाही. पण काय माहिती कसं काय तिला चष्मा लागला आहे तो आता. मोबाईल हे एकच कारण नाही, तर आता मुलांनी असं पोषक असं भरपूर खाल्लं पाहिजे. तर त्यातल्या त्यात भाज्या आहेत ना ती जास्त खात नाही. डाळ भात खाते, भाकरी खाते, पण भाजी खूप कमी खाते. त्याच्यामुळे तिला विटॅमिन्स कमी पडू शकतात असं मला वाटतं आहे. त्यासोबतच तिला टी व्ही खूप जवळून बघायची सवय. काय करते, सोफ्यावर आपण तिला बसवलं की ती उड्या मारत टी व्ही समोर येते. आपण ओरडलं की पुन्हा मागे जाणार, पुन्हा तिच्या तंद्रीमध्येच ती टी व्ही बघायला पुढे येणार. असं खूपदा दिवसभर चालूच असते. त्यामुळे टी व्ही आणि तिचे डोळे अगदी जवळ समोरासमोर येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तिचं डोकं दुखू शकतं त्या प्रकाशाने. तर इथे दोघं पण तिचा चष्मा चॉईस करतायत. चांगलं फ्रेम सिलेक्ट केल्या की ते आपल्याला ग्लास डिसाईड करायला सांगतात. तर 2 टाईपच्या ग्लास होत्या. एका ग्लासवर त्यांनी टॉर्च मारली तर ती दुसऱ्या साईडला तुम्हाला टॉर्चची लाईट दिसत होती. आणि एका ग्लासवर टॉर्च मारली तर ती लाईट दुसऱ्या साईडला दिसत नव्हती. म्हणजेच ती जर तुम्ही काच सिलेक्ट केली तर कधी पण मोबाईल किंवा टी व्ही बघितला तर ती लाईट आपल्या डोळ्यावरती इफेक्ट करत नाही. बघू ग्रीशू, अशा पद्धतीची ती ग्लास. ग्रीशू इकडे बघ, तिला पिंक कलर मध्ये हवे. खूप साऱ्या कलरच्या फ्रेम होत्या, त्याच्यामुळे ती पण कन्फ्यूज झाली होती. पण तिला पिंकमध्ये जास्त इंटरेस्ट होता. रात्री मग इथे मी पार्सल एक ओपन करायला घेतलेलं. देवघरासाठी मी लॅम्प ऑर्डर केला होता. तो हॅलो फ्रेंड्स, तर मम्माने लॅम्प मागवलेला होता. तर तो आलेला आहे. तर त्याची पॅकिंग बघा केवढी आहे. आता काचेचा आहे तो एकदम हलतो वाजतोय. आमच्या मंदिर आहे ना त्याच्यासाठी मम्माने मागवलेला आहे लॅम्प. चला आपण आता याला बघू तो कसा आहे. मला पण नाही माहिती तो कोण. तर बघा आम्ही आता याला खोललेला आहे. हे बघा
कसं आहे तुला? आता चला आपण याला आता बन खोललेलं आहे, पण आता याची दुसरी पॅकिंग आहे, तिला पण खोलूया. आमचा मंदिर चांगला दिसेल. बघा केवढे तर पॉकेट. ओ एक मोठं आहे. बघा आता मी याला खोललेलं आहे. बघा कसं आता इथे एक तो हा लॅम्प दिला आहे बघा, म्हणजे हा लॅम्प बघा एवढं मंदिरासाठी तो चांगला दिसते रात्रीचे. आणि ही एक लाईट दिलेली आहे, म्हणजे अशी लाईट आहे, म्हणजे तो रात्री चांगले दिसला आहे. म्हणजे दोघींची इथे दिवाळी चालू आहे, फटाके फोडतायत. तर आज आहे ना आमची ग्रीशा स्कूलमध्ये चष्मा लावून चालली आहे पहिल्यांदाच. तिला जराशी भीती वाटते. काय ग? Oh my god. लाव, त्याच्यात काय होत नाही म्हणून. काय मला भीती वाटते कारण की एवढे जण घालून येतात, पहिल्यांदा घालून चालले थोडी भीतीच वाटते. भीती वाटते की लाज वाटते? भीती भीती वाटते, त्याच्यात काय. लाज नाही वाटत, पण भीती वाटते. मग तुझं डोकं दुखते ना म्हणून ते दिलंय. आता ते मोबाईल आल्यावर बघू. हा. मी तुम्हाला सांगेल का काय काय झालं स्कूलमध्ये. ओके, मग बघ तुला कोण काय बोलतं का, काय कसं वाटतं तुला गेल्यावर, सांग आल्यावर. आणि दिवाळीचे स्कूटर चालवते बघायचं. इथे व्हिडिओ चाललेला आहे आणि गृहामध्ये मध्ये आवाज डिस्टर्ब करते. स्कूटर चालवते बघा. ते आमच्या बड्डे सोराची आणली ती चालवते स्कूटर. बराच वेळ खांबाच्या मागे अशी लपवून होती. मला असं वाटलेलं की ही लपाछपी खेळते की काय. नंतर क्लिक झाले की चष्मा लावला आणि ही लपली. जा समोर जा मयंकच्या, बघू मयंक काय बोलते. काल असते कधीपासून तू इथे उभी आहेस, मला आधी कळलंच नाही. तुम्हाला लपाछपी खेळते काय. चलो कर, जा ना. मला असं वाटलं की गाडीत तिने दाखवला असेल चष्मा सगळ्यांना. कुठे काय, गाडीत तिने गपचूप काढून ठेवला होता चष्मा, कोणालाच सांगितलं नाही. त्याच्यानंतर या दोघी स्कूलला गेल्या, मग मी मार्केटला गेले. आमच्या देवघराचं काम बऱ्याच दिवसापासून अपूर्ण आहे, तर मी आज म्हटलं की आता मनावरच घ्यायचं. संकष्टीच्या दिवशी आपलं देवघर हे कंप्लीट झालंच पाहिजे. मग मी इथे काही मूर्ती बघितल्या. त्यानंतर त्या पायऱ्यांवरती काच बसवायची आहे. मग त्याचं मेजरमेंट तिन्ही पायऱ्यांचं वेगवेगळं होतं. मग ते मी एक पुठ्ठा घेतला आणि त्याच्यानुसार त्या काचा कट करून आणल्या होत्या. आणि त्या काचांच्या खाली लावायला एक वेल्वेट पेपर आणला होता. मग इथे त्या पायऱ्यांना त्याच्या साईजनुसार तो वेल्वेट पेपर पहिला स्टिक करून घेतला आणि मग त्यावर त्या काचा सिलेक्ट केल्या. लॅम्पही मी ऑनलाईन त्याकरता मागवला होता, कारण बाहेर आपण ठाण्याला वगैरे जाणं होत नाही आणि त्या वस्तू आणणं होत नाही. म्हटलं चला मनावर घेऊयात, इथेच काही वस्तू भेटत आहेत का ते बघूयात. लॅम्प तर भेटला नाही, मग तो ऑनलाईन मागवला मी. आणि ह्या ग्लास वगैरे इथे मार्केटमध्ये अवेलेबल होत्या. त्या ग्लास आणि वेल्वेट पेपर मी स्टिक करून घेतला आणि फायनली ते टेम्पल इथे तयार करून घेतलं. ती गोष्ट अर्धी राहिली की राहतेच आणि मनावर घेतली तर होते. आता मी 2 दिवसात या गोष्टी सगळ्या मनावर घेतल्या तर पूर्ण झाल्या. दुपारच्या वेळात ही सगळी कामं मी करून घेतली. आता या दोघी स्कूलमधून आल्यात, बघूयात आता त्यांची रिॲक्शन स्कूलमधली काय आहे ती. असं काय काढते, फाटेल बोल. मग काय बोलले फ्रेंड्स? मग मी मॅथचं लेक्चरला नाही घातलं, पण इंग्लिशचं लेक्चरला सगळ्या लेक्चरला टीचर म्हणजे तेव्हा मला भीती वाटत होती, तरी पण मी नाही घातलं. तर टीचर आले, त्या दृष्टी सांगितला तर टीचर ग्रीशाने आहे ना चष्मा आणला, ती घालत नाही. टीचर बोलले घालायचं चष्मा. मग मी काढला आणि घातलं. मग मला नाही भीती वाटली. कोणत्या टीचरने? इंग्लिशच्या टीचर. पण तेव्हा बोलले तुझे चष्मा बघून? तसंच बोलत
मग असू दे ना, प्रिन्सेस तसं चेसमिस असतं. तुला बोलली ना मी कालच. प्रिन्सेस कसं तू बोलतात ते मम्मीने लावले आता, तसं चष्मा घालते ना तू, म्हणून ते चष्मीस म्हणतात. त्याला काय असं वाईट वाटून नाही घ्यायचं. दोघींना इथे आल्यावर नाश्ता दिला होता. तिचे माइंड आधीच तयार केलं होतं आणि चष्मा घातल्यावर मुलं काय काय चिडवतात, म्हणून तिला सांगून ठेवलेलं. कोणीही चष्मीस बोललं तर प्रिन्सेस कसं आपल्याला म्हणतात तसंच मग चष्मीस तुला कोणीही म्हणेल, त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही म्हणून. इव्हिनिंगला इलेक्ट्रिशियन्स आले आणि त्यांनी आम्हाला छान असा लॅम्प बसवून दिला. तर पुढचा ब्लॉग आपण देवघराचा असणार आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय.